आयुष तू 40 दिवस फास्टिंग करतोस, हे आता तुझ्या डिअर पॅरेंट्स साठी आला होतास हा तेव्हा हा आम्हाला हा उलगडलं. सो वी वॉन्टेड टू नो की कधीपासून तू हे करतोयस, कसं करतोस आणि रिझन्स काय आहेत त्याच्या मागे, आणि इट इज डिफिकल्ट टू फॉलो देम, व्हॉट एक्झॅक्टली? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल, कारण मला ह्याबद्दल खरंच बोलायचं होतं आणि मला म्हणजे याबद्दल लोकांनाही अवेअर करायचं आहे की तुम्हाला जे कोणतं तुमचं बिलीफ आहे किंवा ज्या कोणत्या देवात तुम्ही विश्वास ठेवता, सो असं नाही की हे पर्टिक्युलर देवाचं आहे, पण हे स्वतःसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ पर्सन, ॲज अ इंडिव्हिज्युअल. आता मी एक, मला माहिती आहे की वर्षभर मी माझं खराब जंक फूड खाणं होतं, पार्टी करतो मी, लेट खाणं, कधी लवकर खाणं, कधी नाही खाणं. सो स्केड्यूल माझा सेट नाही आहे. सो मी ना वर्षातले हे 40 दिवस जे असतात ना, ते मला डिसिप्लिन्ड म्हणजे स्पेंड करा, म्हणजे हे 40 दिवस मी जसं प्लॅन केलं तसं गेले पाहिजेत, कारण वर्षभर ते होत नाही. सो वर्षभरचा एक डिटॉक्स म्हणून हा 40 दिवसांचा मी उपवास धरतो, जो अय्यप्पा स्वामींचा उपवास आहे, जो मी शबरीमाला जातो दरवर्षी. सो माझे बाबा जायचे, आणि आता आम्ही साऊथ इंडियन नाही होत, पण माझ्या बाबांचे बॉस होते जे साऊथ इंडियन होते. सो त्यांना कंपनी म्हणून माझे बाबा त्यांच्यासोबत जायचे. सो त्यांचे बॉस ही पास्ट हवे. सो बाबा एक वर्ष एकटे चालले होते. तर मी म्हटलं की चला मी तुम्हाला कंपनी म्हणून मी जॉईन करतो, आणि मी तसं जॉईन केलं. आणि ती जर्नी खूप सुंदर आहे. म्हणजे त्या जर्नीच्या मागे खरंच सायन्स आहे. म्हणजे मी सायन्सशिवाय कुठल्याच गोष्टीवर इझिली विश्वास ठेवत नाही. सो तुम्ही त्या जर्नीच्या मागचं सायन्स पाहिलं, ती जर्नी किती वेल डिझाईन्ड आहे. म्हणजे चप्पल का नाही घालायची, तर आपले ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत. ब्लॅक कपडे का घालायचे, तर आपण ना एक रिवॉल्ट करत असतो. आपल्यातला राग, आपल्यातला द्वेष, आपल्यातला इगो, असे आपल्यातला 18 वाईट गुण असतात. सो या गुणांच्या अगेन्स्ट आपण एक रिवॉल्ट करतो, आणि तो रिवॉल्ट लक्षात राहावा म्हणून आपण ब्लॅक कपडे घालतो. आपण माळ का घालतो, की आपला उपवास सुरू हा लक्षात ठेवायचा म्हणून माळ घालतो आपण. आणि एक 40 दिवसांचा उपवास करतो, ज्यात आपण सात्विक जेवतो, जमिनीवर झोपतो, आपण ब्रह्मचर्य फॉलो करतो, आणि ह्याने खूप इंटरनल डिटॉक्स होते बॉडी. त्यामुळे मी सजेस्ट करेन की सगळ्यांनी ना लाईफमध्ये एकदा हा 40 दिवसांचा उपवास करून बघितला पाहिजे. इट्स अ लाईफ चेंजिंग प्रोसेस. म्हणजे त्या 40 दिवसानंतर मी नेहमी एक वेगळा ह्युमन असतो. आणि अगेन त्या मंदिराची ब्युटी आहे, ते सगळं आहेच. म्हणजे ते 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 तर सांगायची गरज नाही, कारण तिथे लोक श्रद्धेने येतात. म्हणजे माझं म्हणणं आहे की मंदिरात देव हा मंदिरात नसतो, देव हा मंदिरापर्यंत पोहोचण्याच्या जर्नीमध्ये असतो. तर ती जर्नी खूप सुंदर आहे. सगळ्यांनी एकदा तरी शबरीमालाला गेलं पाहिजे आणि तो उपवास करून गेलं पाहिजे. तुला यानंतर काय आलेले काही एक्सपिरियन्सेस शेअर करशील? मी ॲक्च्युली तुला सांगू, मी इतका बिलिव्हर ऑफ गॉड कधीच नव्हतो. म्हणजे मी कधीच मूर्तीत देव शोधला नाही. माझ्यासाठी देव हा युनिवर्स होता, की युनिवर्समध्ये देव. माझा विश्वासच नव्हता की एका जागेत एनर्जी असते आणि तिथे देव असतो. पण मी पहिल्यांदा मला हे फील झालं होतं घरच्या गणपतीला, कारण खूप श्रद्धेने लोक येतात, त्यामुळे मी घरचा गणपती नेहमी सेलिब्रेट केला होता. पण मला परत एकदा हे सेकंड जे कन्फर्मेशनवाली जी फिलिंग असते ना, ती अय्यप्पा स्वामीच्या मंदिरात मागे एक जागा जिथे लोक डोकं टेकवतात. सो तिथे जाऊन ना मी त्या ह्याचा नाही की असं साष्टांग करून डोकं टेकवणं वगैरे, मी हात जोडत होतो. सो पप्पा बोलले की नाही तू पण टेकव डोकं, इथे डोकं टेकवायची पद्धत आहे. सो मी तिथे डोकं टेकवलं पहिल्यांदा, आणि मी त्या जमिनीला असा स्पर्श केला माझ्या फोरहेडने. आणि मला काय माहीत काय असं फील झालं, माझ्या जवळची 5 लोकं, म्हणजे माझे पेरेंट्स, माझे मित्र, आणि सगळ्यांचे चेहरे दिसायला लागले. माझा एक पूर्ण लाईफचा टाईम लॅप्स मला दिसायला लागला. आणि मी ह्या बिलीफ सिस्टमचाच नाही की असं काहीतरी होऊ शकतं, पण हे सगळं मला दिसायला लागलं. आणि मी काहीच विचार करत होतो, मी शून्य, माझ्या डोक्यात शून्य होता. आणि मी डोकं टच केलं, आणि सगळं मम्मी पप्पा सगळे, माझा भाऊ, माझे मित्र सगळे दिसायला लागले. सगळ्यांच्या वेलबिंगचा विचार यायला लागला मला. माझ्या आयुष्यात मला किती मिळालं आहे ते दिसायला लागलं. मी ऑटोमॅटिक ग्रेटफुल होतो. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही अय्यप्पा स्वामीच्या इथे पोहोचताना, तेव्हा तिकडे गेल्या ना सगळ्यात पहिली एक मोठी पाटी असते, त्यावर लिहिलेलं असं तत्वमसी. सो तत्वमसीचा संस्कृत अर्थ असा आहे की यू आर द वन, म्हणजे तुम्हीच ते आहात. म्हणजे आपण अय्यप्पाला शोधत शोधत जातो, आणि अय्यप्पा आल्याला आपल्याला म्हणतो की अरे तूच अय्यप्पा आहेस. सो इट्स द मोस्ट ब्युटिफुल फिलिंग की आपण हा जो उपवास आणि 40 दिवसांचं हे सगळं जे करतो, या प्रोसेसमधनं आपणच तो देव होतो. आणि तिकडे सगळे एकमेकांना अय्यप्पा हाक मारतात. म्हणजे तिथे असं नाही की नावाने हाक मारणं किंवा भांडणं होत नाहीत, लाईनमध्ये अशी गडबड होत नाही, कारण सगळे एकमेकांना देव मानतात. आणि आपण तिकडे पोहोचल्यावर देव आपल्याला म्हणतो की तूच अय्यप्पा आहेस. त्यामुळे ही जर्नी माझ्यासाठी खूप मला स्पिरिच्युअलिटीमध्ये बिलीफ या जर्नीमुळे आला. थँक्यू आयुष. थँक्यू सो मच.